या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्यानं अपेक्षेपेक्षा कमी मते पडली असा आरोप अपक्ष उमेदवार देवीदास चिंचोळकर यांनी पत्रकार परिषदेत केला। सोलापूर महापालिकेच्या या निवडणुकीत अनुक्रमांक 7 बॅट या चिन्हावर मी उभा होतो। प्रभाग क्रमांक 1 मधील बूथ क्रमांक 32 ते 41 या ईव्हीएम मशीनमधील अंदाजे 4500 मतदानाचा घोळ झाला आहे। चुकीची मते ईव्हीएम मशीनमध्ये दाखवण्यात आली आहेत। यामुळे केवळ मला 158 मते मिळाली। वास्तविक पाहता अधिक मते मिळणं अपेक्षित होतं। केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या आधारावर निवडणूक आयोग काम करत असल्याचा आरोप देवीदास चिंचोळकर यांनी केला। IT असोसिएशन ऑफ सोलापूर या व्यावसायिक उद्योग संघटनेनं सोलापुरात काम करण्यासाठी विविध 13 कंपन्यांसोबत करार केला आहे। यात देशभरातील विविध राज्यांचा समावेश आहे। शिवाय विदेशातीलही काही कंपन्यांसोबत प्राथमिक बोलणी सुरू आहेत। यामुळे 5000 तरुणांना रोजगार मिळेल अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अपूर्व जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। IT असोसिएशन ऑफ सोलापूर या संघटनेचे सध्या स्थानिक एकूण 33 कंपन्या सदस्य आहेत। सोलापुरात IT क्षेत्राचा अधिक विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। याच अनुषंगानं विविध 13 कंपन्यांसोबत त्यांचा करार झाला आहे। लवकरच 100 पेक्षा अधिक कंपन्यांपर्यंत विस्तार करण्याचा आराखडा आहे। या असोसिएशनच्या वतीनं विविध धोरणात्मक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। नव्या उद्योगांचा सहभाग या कार्यक्रमाची मालिकाही राबवण्यात येणार आहे। 119 अभियांत्रिकी महाविद्यालयांशी सहकार्य करण्याच्या दृष्टीनं इंडस्ट्री अकॅडमी कनेक्टचा विस्तार करण्यात येणार असल्याचं अध्यक्ष अपूर्व जाधव यांनी सांगितलं। यावेळी माऊली झांबरे, जयंत होले पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। सोलापूर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 87 जागा मिळाल्या आहेत। विरोधी पक्षांना 15 जागा मिळाल्या असून यामध्ये MIMला 8, शिवसेनेला 4, काँग्रेसला 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली आहे। भाजप सर्वात मोठा पक्ष आहे। सत्ता स्थापन करण्यासाठी 52 सदस्यांची गरज आहे। भाजपकडे 87 सदस्य आहेत। त्यामुळे बहुमत असलेल्या याच पक्षाचा महापौर होणार हे स्पष्ट आहे। आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल। पंढरीच्या माघवारीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत। वारकरी परंपरेचा अविभाज्य भाग असलेली माघवारी गेल्या 200 वर्षांहून अधिक काळ निष्ठेनं जपली जात असून शनिवारी 24 जानेवारीला भव्य गोल रिंगण आणि पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे अशी माहिती अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। माघवारी पालखी सोहळा 2026 या वर्षातल्या माघवारीच्या पालखी प्रस्थानाचा नियोजनाचा सगळा काही आलेख वारकरी मंडळाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला। येणाऱ्या 24 तारखेला दुपारी 3 वाजता श्री मार्कंडेय मंदिर, लक्ष्मी मार्केट, पंचकट्टा, सोलापूर या ठिकाणी सोलापूर शहरातून पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी या 2 पालखीचं पूजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। वारकरी संप्रदायातल्या परंपरेप्रमाणे नित्यनेम केला जाणार आहे। सोलापूरच्या सराफ बाजारातील शेटे मार्केटमधील सुमारे 100 वर्षे जुनी इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत उभी असून कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। भिंतींना मोठ्या भेगा पडल्या असून तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील छताचे लाकडी तसंच लोखंडी भाग पूर्णपणे कुजलेले आहेत। बाजारात दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते। सन 2005 पासून
सोलापूर महापालिकेनं ही इमारत धोकादायक असल्याच्या अनेक नोटिसा जागा मालक आणि भाडेकरूंना दिल्या आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात इमारत तात्काळ रिकामी करून पाडण्याची शिफारस करण्यात आलेली असतानाही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सलग दुसऱ्या दिवशीही बाळीवेस परिसरातील कस्तुरबा मार्केट, लिंगशेट्टी मंगल कार्यालय इथं महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं धडक कारवाई करत 4 चाकी हातगाडी जप्त करून अनधिकृत खोकी जमीनदोस्त केली. बुधवारी सकाळच्या सत्रात महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं बाळीवेस परिसरातील SBI बँकेसमोरील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारं खोकं जागेवरच निष्कासित केलं. कस्तुरबा मार्केट समोरील भिंतीलगत रस्त्याच्या कडेला असलेलं खोकं आणि दुकानावर लावण्यात आलेले पत्रे JCBच्या साहाय्यानं जागेवरच निष्कासित करण्यात आले. यावेळी 3-4 चाकी हातगाड्या तसंच रस्त्यावर ठेवलेलं इतर साहित्य जप्त करण्यात आलं. अतिक्रमणामुळं वाहतूक कोंडी आणि अपघाताची शक्यता वाढत असल्यानं महापालिकेनं ही कारवाई केल्याचं अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी सांगितलं. बाळीवेस परिसरातील ज्या व्यापाऱ्यांनी मनपाच्या फुटपाथवर आणि मनपाच्या जागेवर त्या ठिकाणी अनधिकृतपणे खोके आणि टपऱ्या टाकल्या होत्या, त्या टपऱ्या आणि खोके जागेवर निष्कासित केलेले आहेत. आणि महानगरपालिकेचा त्या ठिकाणी पूर्वी दवाखाना होता, त्या दवाखान्याला वेढा घातले होते, तरी त्या ठिकाणची सर्व अतिक्रमण आज मोहीम घेऊन त्या ठिकाणचे सर्व अतिक्रमण काढून टाकण्यात आलेलं आहे, जागेवर निष्कासित केलेलं आहे. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.